बाबासाहेबांनी शिकण्याचा मंत्र आपल्याला दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपण शिकलो, जे शिकत नाही ते. बाबासाहेबांनी शिका म्हटलं, आपल्याला म्हटलं ना शिका, आपल्या शिकण्यासाठी प्रयत्न केला ना. बाबासाहेब एकटे शिकले नाही, मग आपण शिकलो. या 20 कोटी लोकांमध्ये केवळ शिकण्याचं प्रमाण जे आहे रामटेके साहेब फक्त 1% आहे. आणि ज्या अवस्थेमध्ये आपण जगलो, आपण ढोर ओढण्याचं काम केलं, आपण बँड वाजवण्याचं काम केलं, आपण चपला जोडे शिवण्याचं काम केलं, आणखी आपण विटाळ येईल असे कामं केले, कलंकित कामं केले, की ज्या कामापासून आपल्याला बाबासाहेबांनी सोडवलेलं आहे. ही सगळी कामं जी आहे अजूनही ह्या 20 कोटी लोकसंख्या असलेला समाज करतो आहे. आणि आपलं लक्ष कुठे आहे, आपण कुठे आहोत? बाबासाहेबांनी जो सायमन कमिशन पुढे या लोकांचा उल्लेख केलेला होता तो असा होता की अस्पृश्य समाजापेक्षाही असाही एक दलित, वंचित, पीडित, शोषित समाज आहे की ज्याला त्या समाजाला, त्या कम्युनिटीला सुद्धा अस्पृश्य समाजासारखे हक्क मिळायला हवे, अस्पृश्य समाजासारखं जे काही आरक्षणाच्या सोयी असेल, ज्या काही सवलती असतील त्या मिळायला हवा, असं विधान बाबासाहेबांनी केलं होतं. आणि ह्या 20 कोटी लोक जे आहे हे, आपण जर आपल्याला आंबेडकरवादी म्हणतो, बाबासाहेब नाही आहे, प्रत्येकाला एक विशिष्ट जीवन ठरलेलं असतं. आपण बाबासाहेब होऊ शकत नाही, आपण अण्णाभाऊ साठेसुद्धा होऊ शकत नाही, आपण बुद्धसुद्धा होऊ शकत नाही, आपण फुले शाहू महाराजसुद्धा होऊ शकत नाही. पण एक अंश, बाबासाहेबाचा एक अंश, अंशाचा एक दशांश आपण होऊ शकतो. लेखनाला खूप मोठं महत्त्व आहे. बाबासाहेबांची पत्रकारिता जी आहे, मी जी पत्रकारिता करतो आहे, बाबासाहेबांना नेहमीच पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये दुर्लक्षित केलेलं आहे. कारण बाबासाहेबांचं सगळं काम आपल्याला माहिती आहे परंतु बाबासाहेबांची पत्रकारिता ही आपल्याला माहिती आहे, पण इतरांनी बाबासाहेबांना पत्रकार म्हणून अजूनही स्वीकारलेलं नाही आहे. ते स्वीकारण्याची प्रक्रिया, ते स्वीकारण्याचं काम जर आपल्याला करता आलं, बाबासाहेबांचा मूकनायक होता, जनता होता, हे सगळे जे पाक्षिक आहे, हे जे मासिकं आहे, अतिशय, मी तुम्ही जनताचे जर खंड जर वाचले ना रामटेके साहेब, म्हणजे मलासुद्धा आज या क्षणी लाज वाटते की माझं वर्तमानपत्र जे आहे किंवा अजूनही आपण जे काही वर्तमानपत्र वाचतो हे परिपूर्ण दिसत नाही. तुम्ही कळमना भागामध्ये, या भागात जर गेले तर तुम्हाला मदारी समाजाची वस्ती दिसेल की जे साप मुंगसाचा खेळ करत होते. 1% ही शिकण्याचं प्रमाण त्या भागात नाही. तुम्ही शताब्दी चौकामध्ये जा, तिथे मांगरोडी समाजाची एक वस्ती आहे जी अनुसूचित जातीमध्ये येते, 1% ही शिकण्याचं प्रमाण नाही आहे. तुम्ही बोखाऱ्याला जा, गोसावी समाजाच्या 2 टेम्पररी वस्त्या आहे, 1% ही शिकण्याचं प्रमाण नाही. तुम्ही बुटीबोरीच्या रस्त्याने जा, वडार समाजाची वस्ती आहे, 1% ही शिकण्याचं प्रमाण नाही. तुम्ही हिंगण्याला जा, शीख सिकलगार नावाची कम्युनिटी आहे जी तळेगावाला आपल्याला ती चाकूछुरी विकणारी कम्युनिटी, 1% ही शिकण्याचं प्रमाण नाही. 42 जाती जमाती एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्या उपजाती, जातीचा जो शाप आपल्याला लागलेला आहे, अशा जातींच्या शापातून तयार झालेल्या, उपजातीच्या शापातून तयार झालेल्या 42 जाती जमाती व्हिजेंटीच्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्याच्या सगळ्या म्हणून 300च्या वर तत्सम उपजाती आहे. किती नाव आठवतात आपल्याला? गेलो आहे त्यांच्या वस्त्यावर, कधी दिली आहे आपण त्यांना भाकरी, दिलं आहे त्यांना आपण शिक्षण, दिलं आहे त्यांना आपण नोटबुक, दिलं आहे त्यांना पेन. मी हे म्हणणार नाही की आपल्यापैकी सगळेच लोक या पद्धतीचे आहे, परंतु आपल्यामध्ये काही सन्माननीय अपवादसुद्धा असे असू शकतात की जे मोठ्या प्रमाणामध्ये काम करतील. मला असं वाटतं की बाबासाहेबांचं जे अर्धवट राहिलेलं काम आहे, सायमन कमिशनचं तुम्ही रेकॉर्ड चेक करा. सायमन कमिशनच्या समोर ज्या पोटतिडकीने बाबासाहेबांनी यांचं दुःख मांडलेलं होतं. आपण सगळे शोषित, पीडित, दलित आहोत, परंतु जेव्हा आपली परिस्थिती बदलते, आपल्याला परिस्थिती, आपल्या मनगटामध्ये ताकद बाबासाहेबांनी दिलेली आहे आणि ज्यांच्या मनगटामध्ये परिस्थिती बदलण्याची ताकद नाही आहे, ती ताकद त्यांना देण्याचं काम, बळ देण्याचं काम, मला असं वाटतं की आपण जेव्हा सोप्यावर बसायला लागलो, आपण जेव्हा खुर्च्यावर बसायला लागलो आणि जेव्हा आपण कोट घालायला लागलो, मला असं वाटतं की आपण कोट जरूर घालावा, परंतु ज्यांच्या अंगावर वस्त्र नाही त्यांना वस्त्र दिलं पाहिजे. आपण पंचपक्वानं जरूर घेतली पाहिजे, जरूर खाल्ली पाहिजे, पण ज्यांच्या ताटामध्ये एक दाना अन्नाचाही नाही आहे अशांना अन्न देण्याचं काम केलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी दिलेला जो शिक्षणाचा मंत्र आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, पहिलंच पाऊल जे बाबासाहेबांचं आहे, शिका आणि शिकवा. मध्ये ज्या 2 महामानवाच्या तस्विरी सुशोभित झालेल्या आहेत, त्या दोन्ही महामानवांना सर्वप्रथम मी वंदन करतो. आजच्या या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थी कलावंताचा सत्कार व मार्गदर्शनाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर प्राध्यापक प्रज्ञाताई बागडे, आजच्या या कार्यक्रमाला प्रामुख्यानं उपस्थित असलेले आणि यांचं सुंदर, मोजकं पण सुंदर वक्तव्य इथे झालेलं आहे असे आयकर विभागाचे उपायुक्त माननीय अरविंदजी रामटेके सर, या विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाच्या, या सुंदर कार्यक्रमाचे आयोजक, आमचे मित्र, सहकारी आणि रिपब्लिकन कार्यकर्ता बाळासाहेब घरडे सर. आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्या मान्यवरांचा कलावंत म्हणून सत्कार होणार आहे, ज्या विद्यार्थी मित्रांचा गुणवंत विद्यार्थी म्हणून सत्कार होणार आहे, असे सगळे आमचे कलावंत मित्रमंडळी, गुणवंत विद्यार्थी,
त्यांचे पालक, बंधू आणि भगिनींनो, खरं तर एखाद्या सत्काराच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती असणे हे काही वक्त्याला ऐकण्यासाठीची उपस्थिती नसते. ती आपला सत्कार होतो आहे, आपल्या पाल्याचा सत्कार होतो आहे, माझ्या मुलाचा, माझ्या मुलीचा सत्कार होतो आहे, या कौतुकातून आलेली ही उपस्थिती असते. परंतु या निमित्ताने काही मान्यवर जे आपल्याकडे येतात त्या मान्यवरांचे काही उद्गार असतात, त्या मान्यवरांचा जो काही अभ्यास असतो ते मार्गदर्शनसुद्धा आपल्याला या निमित्ताने देण्याची एक परंपरा आणि प्रथा आहे. त्यासाठी आजच्या या कार्यक्रमाच्या ज्या अध्यक्षा आहे प्रज्ञाताई बागडे या समर्थ अशा वक्त्या इथे आहे. त्यामुळे मी आपल्यासमोर फार बोलणार नाही, एक 2-3 मुद्दे फक्त आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो. इथे खूप सुंदर भाषण अरविंदजी रामटेके यांचं झालेलं आहे. आज जयंती आहे. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आपल्याला माहिती आहे, त्यांची फकीरा कादंबरी असेल, त्यांची वैजयंत कादंबरी असेल, सगळं आपल्याला माहिती आहे. मी अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावर फार बोलणार नाही, परंतु अण्णाभाऊ साठेंनी जे लेखन केलेलं आहे, अण्णाभाऊ साठे यांनी ज्या विषयांसाठी चळवळ केलेली आहे ते विषय अलीकडच्या काळात आपल्या हातातून निसटते आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ज्या काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्याच्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे जे आहेत यांनी त्यांच्या चळवळीमधून श्रमिकांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, शोषितांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पीडितांचा आवाजसुद्धा बुलंद करण्याचं काम केलेलं आहे, त्यांच्यासाठी कामसुद्धा केलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शेवटी इथे जो उल्लेख झाला की जग बदल घालूनी घाव मज सांगून गेले भीमराव आंबेडकर, या पद्धतीने ज्याचा उल्लेख इथे झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी त्यांच्या शेवटच्या काळामध्ये त्यांचं एवढं मोठं कौतुक केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं सूत्र, बाबासाहेब आंबेडकरांची दिशा आपल्या हातामध्ये दिलेली आहे. मला थोडंसं या विषयावर असं सांगायचं होतं की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा निर्वाण दिन असेल, बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा घेतली तो धम्मदीक्षा सोहळा असेल, किंवा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती असेल, पुण्यतिथी असेल, हे आपण कार्यक्रम साजरे करतो आहे. आपला एक समज सातत्याने होतो आहे. इथे मी अनेक संपादक असल्यामुळे अनेक सभागृहामध्ये जातो, अनेक कार्यक्रमामध्ये जातो. साधारणतः आपल्या सगळ्यांचा एक समज असा होतो की जयंती पुण्यतिथी घेतली, थोडंसं भाषण केलं की आपण सामाजिक कार्यकर्ते झालेलो आहे. मग तो उल्लेख पण पत्रिकांमध्ये असा व्हायला लागतो की अमुक अमुक सामाजिक कार्यकर्ता, तमुक सामाजिक कार्यकर्ता. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला श्वेत वस्त्र घातले, एखाद्या वेळेस निळी टोपी घातली, निळा टिका टिळा लावला आणि डीजेच्या तालामध्ये आपण सगळं नाचलो, बेधुंद नाचलो आणि समारंभ केले की साधारणतः असं आपल्याला वाटून जातं की मी सामाजिक कार्यकर्ता आहे, मी आंबेडकरांचा अनुयायी आहे आणि मी आंबेडकरी आहे. परंतु हे अनुकरण आहे मित्रांनो. म्हणजे जे बाबासाहेबांनी जे विचार दिलेले आहे आपल्याला, बाबासाहेबांनी जे काम केलेलं आहे, हे खऱ्या अर्थाने बाबासाहेब डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा बाबासाहेब डोक्यात घुसवून जर आपण काम करता आलं आपल्याला, तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं जे काम आहे ते पूर्ण होण्यास एक चांगली सुरुवात होऊ शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्यासाठी काम केलेले आहे, मी दुसऱ्या पिढीतला शिकलेला आहे. मग त्याच्या आधी माझी आई शिकलेली आहे, माझी आजी दगड फोडण्याचं काम करायची. आपणही आपल्यासमोर इथे जे बसलेले सगळी मंडळी आहे यांनी जर आठवलं की आपलीही याच्या आधीची जी पिढी आहे ही अशी श्रमिक कष्ट करणारी पिढीत असेल किंवा त्याच्या पूर्वीची पिढी, म्हणजे 2-3 पिढ्यापासून आपण आता खऱ्या अर्थाने शिकलेलो आहे. इथे मगाशी जो उल्लेख झाला या गीतामध्ये दादाने खूप सुंदर उल्लेख केला की बैलगाडीलासुद्धा विटाळ होत होता, आता आपण विमानामध्ये हिंडतो, विमानामध्ये फिरतो. आता ही जी ताकद ज्या महामानवाने आपल्याला दिलेली आहे, या महामानवांच्या विचारावर आपण चालतो का याचं आत्मपरीक्षणसुद्धा या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना करायला हवं. मगाशी जे मी म्हणालो की केवळ जयंती पुण्यतिथी करणे आणि आपल्याला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेणे, जयंती पुण्यतिथी साजरी करणे आवश्यक नाही का, तर ती आवश्यक आहे. परंतु बाबासाहेबांचं जे अर्धवट राहिलेलं जे काम आहे, बाबासाहेबांनी एक छान विधान केलेलं होतं की बाबा मला शिकल्या सवरल्या लोकांनीच धोका दिलेला आहे. दुसरंही विधान बाबासाहेबांनी असं केलेलं होतं की बा माझा कार्याचा जो रथ आहे, त्यांनी रथ शब्द वापरला का मला माहिती नाही, आपण चांगलं सांगू शकता, पण माझ्या कार्याचा जो रथ आहे हा पुढे जर नेता आला नाही तर तुम्ही त्याला मागे ओढण्याचं काम करू नका. मला असं वाटतं हे 2 विधान आपल्या कामासाठी पुरेसे बोलके आहे. आपण जयंती पुण्यतिथी साजरी केलीच पाहिजे, परंतु बाबासाहेबांचं जे राहिलेलं कार्य आहे ते पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपण मोठ्या वेगाने आपण कामाला लागलं पाहिजे.
मी आता तुम्हाला फार उदाहरणं देणार नाही. सायमन कमिशनसमोर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले होते आणि सायमन कमिशनच्या सदस्यांसोबत जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले, अस्पृश्यांचे प्रश्न मांडले, त्यासोबत त्यांनी आणखी एका समाजाचे, आणखी एका कम्युनिटीचे प्रश्न मांडलेले होते आणि ती कम्युनिटी होती भटके, विमुक्त, जाती जमाती हा समुदाय, ही कम्युनिटी. आणि तुम्हाला सांगायला मला खूप दुःख होते आहे की ही जी कम्युनिटी, ज्या कम्युनिटीची लोकसंख्या भटके, विमुक्त, घुमंत ज्वालामालापासून केला, नोमॅडिक ट्राईब म्हणू आपण त्याला, या नोमॅडिक ट्राईबची भारतामधली लोकसंख्या जी आहे 20 कोटीच्या जवळपास आहे. म्हणजे 6 ऑस्ट्रेलिया देश होतील एवढी लोकसंख्या भारतामध्ये या कम्युनिटीची आहे. महाराष्ट्रामध्ये 1.25 कोटी आणि जवळपास 2 कोटीच्या घरामध्ये ही लोकसंख्या पोहोचते आहे. नागपूर शहरामध्ये जवळपास 4 लाख लोक या कम्युनिटीचे राहत आहेत. आणि ज्या अवस्थेमध्ये आपण जगलो, आपण ढोर ओढण्याचं काम केलं, आपण बँड वाजवण्याचं काम केलं, आपण चपला जोडे शिवण्याचं काम केलं, आणखी आपण विटाळ येईल असे कामं केले, कलंकित कामं केले की ज्या कामापासून आपल्याला बाबासाहेबांनी सोडवलेलं आहे, ही सगळी कामं जी आहे अजूनही ह्या 20 कोटी लोकसंख्या असलेला समाज करतो आहे. आणि आपलं लक्ष कुठे आहे? आपण कुठे आहोत? आपण काय करतो आहे? या कम्युनिटीकडे आपलं लक्ष आहे का? बाबासाहेबांनी जो सायमन कमिशन पुढे या लोकांचा उल्लेख केलेला होता तो असा होता की अस्पृश्य समाजापेक्षाही असाही एक दलित, वंचित, पीडित, शोषित समाज आहे की ज्याला त्या समाजाला, त्या कम्युनिटीलासुद्धा अस्पृश्य समाजासारखे हक्क मिळायला हवे, अस्पृश्य समाजासारखं जे काही आरक्षणाच्या सोयी असेल, ज्या काही सवलती असतील त्या मिळायला हवा, असं विधान बाबासाहेबांनी केलं होतं. आणि ह्या 20 कोटी लोक जे आहे हे आपण जर आपल्याला आंबेडकरवादी म्हणतो, बाबासाहेब नाही आहे, प्रत्येकाला एक विशिष्ट जीवन ठरलेलं असतं. आपण बाबासाहेब होऊ शकत नाही, आपण अण्णाभाऊ साठेसुद्धा होऊ शकत नाही, आपण बुद्धसुद्धा होऊ शकत नाही, आपण फुले शाहू महाराजसुद्धा होऊ शकत नाही, पण एक अंश बाबासाहेबाचा, एक अंशाचा एक दशांश आपण होऊ शकतो. दशांश जरी झालो नाही तर बाबासाहेबांनी दिलेला जो मार्ग असेल त्या मार्गावर आपण आचरण करू शकतो का? बाबासाहेबांनी शिकण्याचा मंत्र आपल्याला दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपण शिकलो, जे शिकत नाही ते. बाबासाहेबांनी शिका म्हटलं, आपल्याला म्हटलं ना शिका, आपल्या शिकण्यासाठी प्रयत्न केला ना. बाबासाहेब एकटे शिकले नाही, मग आपण शिकलो. या 20 कोटी लोकांमध्ये केवळ शिकण्याचं प्रमाण जे आहे रामटेके साहेब फक्त 1% आहे. तुम्ही कळमना भागामध्ये, या भागात जर गेले तर तुम्हाला मदारी समाजाची वस्ती दिसेल की जे साप मुंगसाचा खेळ करत होते. 1%ही शिकण्याचं प्रमाण त्या भागामध्ये नाही. तुम्ही शताब्दी चौकामध्ये जा, तिथे मांगारोडी समाजाची एक वस्ती आहे जी अनुसूचित जातीमध्ये येते, 1%ही शिकण्याचं प्रमाण नाही आहे. तुम्ही बोखाऱ्याला जा, गोसावी समाजाच्या 2 टेम्पररी वस्त्या आहे, 1%ही शिकण्याचं प्रमाण नाही. तुम्ही बुटीबोरीच्या रस्त्याने जा, वडार समाजाची वस्ती आहे, 1%ही शिकण्याचं प्रमाण नाही. तुम्ही हिंगण्याला जा, शीख सिकलगार नावाची कम्युनिटी आहे जी तळेगावाला आपल्याला ती चाकूछुरी विकणारी कम्युनिटी, 1%ही शिकण्याचं प्रमाण नाही. 42 जाती जमाती एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्या उपजाती, जातीचा जो शाप आपल्याला लागलेला आहे, अशा जातींच्या शापातून तयार झालेल्या, उपजातीच्या शापातून तयार झालेल्या 42 जाती जमाती व्हिजेंटीच्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्याच्या सगळ्या मिळून 300च्या वर तत्सम उपजाती आहे. किती नावं आठवतात आपल्याला? गेलो आहे त्यांच्या वस्त्यावर कधी? दिली आहे आपण त्यांना भाकरी, दिलं आहे त्यांना आपण शिक्षण, दिलं आहे त्यांना आपण नोटबुक, दिलं आहे त्यांना पेन. मी हे म्हणणार नाही की आपल्यापैकी सगळेच लोक या पद्धतीचे आहे, परंतु आपल्यामध्ये काही सन्माननीय अपवादसुद्धा असे असू शकतात की जे मोठ्या प्रमाणामध्ये काम करतील. मला असं वाटतं की बाबासाहेबांचं जे अर्धवट राहिलेलं काम आहे, सायमन कमिशनचं तुम्ही रेकॉर्ड चेक करा. सायमन कमिशनच्या समोर ज्या पोटतिडकीने बाबासाहेबांनी यांचं दुःख मांडलेलं होतं, आपण आता गादीवर बसलेलो आहे. आता आपण सोप्यावर, लुसलुशी सोप्यांवर आपण बसतो. तुम्हाला सांगायला मला आश्चर्य वाटेल, दुःखही वाटेल की आपल्यापैकीच एक सामाजिक कार्यकर्ता नागपूर शहरामधले आहे. त्यांनी परवाच्या दिवशी फेसबुकवर एक पोस्ट टाकली आणि त्यांनी त्याच्या शेतीचा फोटो दाखवला आणि त्या शेतीमध्ये एक फार्म हाऊस त्यांनी बांधलेलं सुरू आहे बांधायला. आणि त्यांना कॅप्शन लिहिलं त्या फोटोला की माझ्या जीवनाची स्वप्नपूर्ती, माझं जे स्वप्न होतं फार्म हाऊस मी माझ्या शेतीमध्ये बांधतो आहे आणि पुढच्या काहीच काळामध्ये ते पूर्ण होणार आहे. आंबेडकरी माणसाचं स्वप्न शेतीवर फार्म हाऊस बांधण्याचं कसं असू शकते? आंबेडकरी बांधवाचं स्वप्न गाडी घेण्याचं कसं असू शकते? बाबासाहेबांनी जर असं स्वप्न बघितलं असतं तर जगामध्ये सगळ्याच देशामध्ये त्यांचे फार्म हाऊस असते. त्यांनी बांधले फार्म हाऊस? नाही बांधले. अण्णाभाऊ साठेंनी फार्म हाऊस बांधले. फार्म हाऊस बांधणं हे आपलं, फार्म हाऊस असणं आवश्यक आहे. ज्या ज्या गोष्टी असणं आवश्यक आहे जीवनाला त्या आवश्यक आहे, पण माझं स्वप्न कसं फार्म हाऊस होते? मला असं वाटतं या गुणवंत विद्यार्थ्यांना आणि इथे बसलेल्या पालकांना मी सांगू इच्छितो, मी सांगतो काय तुम्हाला
मी करतो म्हणून मी सुद्धा सांगतो आहे तुम्हाला. मी सगळ्या देशभर या नोमॅडिक ट्राईबसोबत काम करतो आहे. सकाळ हे माझं प्रोफेशन आहे, सकाळ हे माझं उपजीविकेचं साधन आहे, सकाळ माझं पत्रकारितेचं माध्यम आहे. आणि या पत्रकारितेच्या माध्यमातून मला जी कम्युनिटी गेल्या 22 वर्षापूर्वी आढळली, तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये अत्यंत दलित, अत्यंत पीडित असा हा समाज आहे. आणि तुम्हाला जर कॅटेगरी वाईज जर जायचं असेल, आपल्याला खूप आपल्या कॅटेगरीचं असतं की मी एस सीच्या पलीकडे जाणार नाही, मी OBCमध्ये जाणार नाही, मी STमध्ये जाणार नाही, मला माझ्या कॅटेगरीज जर घेऊन आपल्याला बसायचं असेल तर आपल्या कॅटेगरीमध्ये सुद्धा जा तुम्ही त्या मांगारुडीच्या वस्तीमध्ये. या भागामध्ये मांगारुडीच्या 8 वस्त्या आहे, कनानला जा, करा त्यांच्यासाठी काम. बघा त्यांची काही मुलं रस्त्यावर भीक मागतायत का, बघा त्यांची मुलं काही चोरी करतायत का. मी करतो आहे. माझ्या 52 शाळा वेगवेगळ्या वस्त्यांवर, भराडीच्या वस्तीवर असेल, बेलदारांच्या वस्तीवर असेल, मदारांच्या वस्तीवर असेल, ओझांच्या वस्तीवर असेल, गोंडांच्या वस्तीवर असेल, त्या सगळ्या सुरू आहे. एक छोटासा अंश होण्याचा प्रयत्न मी त्या मार्गाने जातो आहे. मी आपणा सर्वांना विनंती करतो, इथे बसलेले जे गुणवंत विद्यार्थी आहे, स्वतःची एक स्टोरी आपण घडवली पाहिजे बाबासाहेबांसारखी. संघर्ष आहे, आपल्या जीवनामध्ये संघर्ष आहे. मगाशी बाळासाहेब घरडेंनी ते जो उल्लेख केलेला आहे की आपल्यापैकी कुणाची आई जी असेल ही भांडे घासायला जात असेल, कुणाचे वडील जे आहे हे रिक्षा उडायला जात असतील, कुणाचे वडील एखादं फळाचं दुकान असेल, एखाद्याचं आणखी काही असेल. आपण सगळे शोषित, पीडित, दलित आहोत. परंतु जेव्हा आपली परिस्थिती बदलते, आपल्याला परिस्थिती, आपल्या मनगटामध्ये ताकद बाबासाहेबांनी दिलेली आहे आणि ज्यांच्या मनगटामध्ये परिस्थिती बदलण्याची ताकद नाही आहे, ती ताकद त्यांना देण्याचं काम, बळ देण्याचं काम मला असं वाटतं की आपण जेव्हा सोप्यावर बसायला लागलो, आपण जेव्हा खुर्च्यावर बसायला लागलो आणि जेव्हा आपण कोट घालायला लागलो, मला असं वाटतं की आपण कोट जरूर घालावा, परंतु ज्यांच्या अंगावर वस्त्र नाही त्यांना वस्त्र दिलं पाहिजे. आपण पंचपक्वान्न जरूर घेतली पाहिजे, जरूर खाल्ली पाहिजे, पण ज्यांच्या ताटामध्ये एक दाना अन्नाचाही नाही आहे अशांना अन्न देण्याचं काम केलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी दिलेला जो शिक्षणाचा मंत्र आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, पहिलंच पाऊल जे बाबासाहेबांचं आहे, शिका आणि शिकवा. मला असं वाटतं की फार बोललेलो आहे बाळासाहेब घरडेसाहेब मी, परंतु मला असं वाटतं की माझी जी खतखत असते मी सतत आपल्या लोकांसमोर मी मांडत असतो आणि ही आपल्या लोकांसमोर याच्यासाठी मांडत असतो. शेवटचा माझा मुद्दा आहे की या समाजाला बदलवण्याचं जर काम कोणी करू शकत असेल, या देशाला बदलवण्याचं कोणी जर काम करू शकत असेल, या आजच्या अस्वस्थ वर्तमानाला जर बदलवण्याचं कोणी काम करू शकत असेल तर तो केवळ आंबेडकरी समाज आहे आणि आंबेडकरी समुदायच या देशाला दिशा दाखवू शकतो. त्यामुळे माझी अत्यंत पोटतिडकीने आपल्यातलाच एक समजून, आपल्याच कुटुंबातला एक बंडखोर समजून, आपल्याच कुटुंबातला एक उन्हाळ समजून मला तुम्ही हे माझं मी जे काही बोललेलो आहे हे सहन करावं. ज्यांना ज्यांना या क्षेत्रामध्ये काम करायची इच्छा आहे परंतु माहिती नाही मी जे काम करतो आहे कसं दानही लोक देतात, तर ते सत्कर्मी लागलं पाहिजे, ते सत्पात्री गेलं पाहिजे अशी इच्छा असते. मी ज्याच्यासाठी मी रस्त्यावर जाताना चौकामध्ये मला भीक द्यायची आहे 10 रुपये, तो मला फसवतो आहे ही भावना आपल्या मनामध्ये असते. त्याच्यामुळं माझं जे काही श्रम असेल, माझे जे काही कष्ट असेल, माझे जीवनाचे काही तास असेल, हे देताना हे ते सत्कारणी लागावे असं जर आपल्याला वाटत असेल आणि ज्यांना ज्यांना माझ्या भाषणानंतर असं काही करण्याची इच्छा मनातून निर्माण झाली असेल त्यांनी माझ्याशी जरूर संपर्क साधावा. तुमच्या आजूबाजूला असलेल्या, तुमच्या भोवताल असलेले, तुमच्या या संपूर्ण नागपूर शहरामध्ये असलेले ज्यांची गरज आहे, बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं, आपण आता या लोकांसाठी काहीतरी करूया, एवढंच मी नम्रपूर्वक बोलतो. आणि आज इथे या ज्या गुणवंतांचा सत्कार होणार आहे, ज्या कलावंतांचा सत्कार होणार आहे, अण्णाभाऊ साठे या जयंतीच्या निमित्ताने, अण्णाभाऊ साठे महान होते. अण्णाभाऊ साठेंनी अतिशय मोठं साहित्य निर्माण केलेलं आहे. आपणही आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना साहित्य निर्मिती करणे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण लेखनाला खूप मोठं महत्त्व आहे. बाबासाहेबांची पत्रकारिता जी आहे, मी जी पत्रकारिता करतो आहे, बाबासाहेबांना नेहमीच पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये दुर्लक्षित केलेलं आहे. कारण बाबासाहेबांचं सगळं काम आपल्याला माहिती आहे बाबासाहेबांचं, परंतु बाबासाहेबांची पत्रकारिता ही आपल्याला माहिती आहे, पण इतरांनी बाबासाहेबांना पत्रकार म्हणून अजूनही स्वीकारलेलं नाही आहे. ते स्वीकारण्याची प्रक्रिया, ते स्वीकारण्याचं काम जर आपल्याला करता आलं, बाबासाहेबांचा मूकनायक होता, जनता होता, हे सगळे जे पाक्षिक आहे, हे जे मासिकं आहे, अतिशय तुम्ही जनताचे जर खंड जर वाचले ना रामटेक साहेब, म्हणजे मलासुद्धा आज या क्षणी लाज वाटते की माझं वर्तमानपत्र जे आहे किंवा अजूनही आपण जे काही वर्तमानपत्र वाचतो हे परिपूर्ण दिसत नाही. परंतु जनता नावाचं जे बाबासाहेबांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र होतं, त्या जनतामध्ये सर जगामध्ये काय सुरू आहे, 8च पानाचं वर्तमानपत्र होतं, पण जगामध्ये काय सुरू आहे ह्या सगळ्या केवळ दलितांच्या, केवळ शोषितांच्या, केवळ पीडितांच्या बातम्या नव्हत्या, तर एक परिपूर्ण वर्तमानपत्र म्हणून जगामध्ये काय आहे ते त्यांनी निर्माण केले होतं. मला असं वाटतं की कुठलंही काम करताना आपल्या डोक्यामध्ये बाबासाहेब ठेवला पाहिजे, आपल्या डोक्यामध्ये अण्णाभाऊ साठे ठेवले पाहिजे, आणि ठेवताच जर आला तर आपल्या डोक्यामध्ये बुद्ध जर ठेवला तर आपण, मला असं वाटते की आज जे जगासमोर महासंकट, जे 3 महासंकट आहे, शेवटचा 1 मिनिटाचा मुद्दा घेतो आणि थांबतो. आपल्या देशासमोर नव्हे तर जगासमोर 3 संकट आहे. पहिलं संकट कोणतं आहे ते हे आहे विषमता, म्हणजे आर्थिक विषमतेची जी दरी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे.
प्रत्येकाची क्षमता वाढते आहे, आर्थिक क्षमता वाढते आहे, परंतु ही विषमता भारताचंच उदाहरण जर घ्यायचं तर 250 लोकांकडे जेवढी संपत्ती आहे ती उरलेल्या लोकांकडे तेवढीच संपत्ती आहे. ही विषमता जगभर आहे. सर्वात मोठं संकट जे आहे हे आर्थिक विषमतेचं संकट आहे. दुसरं संकट आहे पर्यावरणाचा ऱ्हास जो होतो आहे ते मोठं संकट आहे. परवाच्या दिवशी चंद्रशेखर मेश्राम साहेबांनी छान उल्लेख केलेला आहे की आपण ह्या ज्या प्लास्टिक बॉटलमधलं जे पाणी पितो आहे ना, याच्यातून प्लास्टिक जे आहे अतिशय मायक्रॉन पद्धतीचं प्लास्टिक आपल्या मेंदूमध्ये जातं. म्हणजे जे काही आपण प्लास्टिक वापरतो, ह्या पर्यावरणाचा जो ऱ्हास सगळीकडे होतो आहे, मानव वंश संपुष्टात येईल का याची भीती वाटायला लागली. असा शाप या पर्यावरणात. दुसरं संकट पर्यावरणाचं आहे. आणि तिसरं संकट महत्त्वाचं म्हणजे धार्मिक द्वेष. जातीय द्वेष कदाचित भारतापुरता असेल, वर्णवाद काही देशांपुरता असेल, पण धार्मिक उन्माद आणि धार्मिक द्वेष जो वाढलेला आहे हा जगभर आहे. आणि मानवजात संपुष्टात येणार का? अणुबॉम्बचा वापर जर भविष्यामध्ये या 2 देशांनी कुठलाही केला तर मानवी वंश संपुष्टात येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. अशा वेळेस याला एकच उत्तर आहे, याला एकच पर्याय आहे, बाबासाहेबांसारखं चळवळीचं काम करणे आणि डोक्यामध्ये बुद्ध ठेवणे. धन्यवाद. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.